सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज झाल्या बाद. बिग विकेट डाऊन. पहिल्याच चेंडूवरती विकेटचं पतन. पूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने गावदेवी नानकर या संघाचे ते अष्टपैलू खेळाडू आहेत. वेलकम अक्षय, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. या आपण व्यासपीठावरती समालोचक चषक सुरू आहे. राहुलजी चव्हाण सर आणि महेश धुळे सर आणि अक्षय कोहली मॅन फ्रॉम नानकर. चार दिवस पाण्याची व्यवस्था आहे. सुप्रसिद्ध उद्योजक नंदुशेठ कराळे यांच्या माध्यमातून. अक्षय कोहली यांचे इथे आगमन होत आहे. वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू. राज गडगे जे रुपेश गायकर यांचे मेहुणे आहेत आणि त्यांच्याकडून देखील शुभेच्छा येत आहेत. खऱ्या अर्थाने राज गडगे आणि श्री गणेश मानकिवली या टीमला. फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळतात. गॅप मध्ये डीप मधून फिल्डर येतील चेंडूवरती आणि चेंडूने हुलकावणी दिली. चेंडू डायव्हर्ट झाला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. सोमच धावसंख्या आहे 4. ओम कोंडेश्वर भोज आणि श्री गणेश मानकिवली. क्या बात आहे. प्रचंड वेग आपण पाहिला. राज गडगेच्या या चेंडू मध्ये आला हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 4 धावा धावफलकावरती. या पुढील सामना असेल श्री गणेश कासगाव आणि जय हनुमान जोवेली या दोन संघांमध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. डान्सिंग डाऊन द विकेट ड्राईव्ह केलाय मिडॉनला. क्षेत्ररक्षक आले होते नरेंद्र माळी. क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. तेवढीच चांगली फेकी आणि धावबादच्या स्वरूपात फलंदाज झाला बाद लागतोय. अजून एक धक्का. फलंदाज श्रीपद बॅक टू द पवेलियन. समालोचक चषक सुरू आहे आणि या समालोचक चषकासाठी शुभेच्छा येत आहेत. खऱ्या अर्थाने व्हॉइस ऑफ खरवई आमचे अत्यंत जवळचे मित्र ओमकार तेरडे हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा येत आहेत या स्पर्धेसाठी. धावसंख्या एकने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. संजय कराळे साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. खऱ्या अर्थाने त्यांच्या शुभ हस्ते आपण पहिल्या सामन्यात टॉस देखील केला होता आणि उद्घाटन सोहळा संपन्न केला होता. रमाकांत मराठे आणि उदय मराठे यांच्याकडून देखील शुभेच्छा येत आहेत आणि षटकार येतोय. फलंदाज
प्रथमेशच्या बॅटमधून हा षटकार येतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11. मिनमिन येत आहेत नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये. देवेंद्र येत आहे गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक इनला फलंदाज प्रथमेश आहे. प्रथमेश आणि विकास ही जोडी आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच कासगाव आणि जोईली. हाफ ट्रॅकर हा चेंडू शॉर्ट अंपुल करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. या पुढील सामना श्री गणेश कासगाव आणि मिताली 11 श्री गणेश कासगाव आणि जय हनुमान जोईली. क्या बात है, क्या बात है. आउटस्टँडिंग गोलंदाजी देवेंद्र करतायत या षटकामध्ये. बॅक टू बॅक 2 चेंडू आले डॉट. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 11. धावसंख्या आहे 11. राईट मोर द विकेटने. क्या बात आहे. सलगचा तिसरा चेंडू आलाय डॉट बॉल. नक्कीच फुटवर्क नाहीये क्रिकेटमध्ये. फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क फार महत्वाचं असतं आणि तेच फुटवर्क नाहीये बॅट्समन प्रथमेशच्या बॅटिंगमध्ये. सलगचे 3 चेंडू आले डॉट. खडे खेळण्याचा प्रयत्न प्रथमेश करतायत. मिताली 11 श्री गणेश कासगाव आणि जय हनुमान जोईली. समीर राऊत इन ऍक्शन मध्ये असतील. करण लहाने इन ऍक्शन मध्ये असतील आणि त्यांच्या समोर बदलापूरचा वंडर बॉय करण धुळे. स्लॉप स्वीप ग्लोरियस स्ट्रोक बॅकवर्ड लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. नक्कीच ब्युटिफुल मोमेंट आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने समालोचक चषकासाठी महेश धुळे आणि राहुल चव्हाण या A1 जोडीच्या माध्यमातून गणेश इरमाळी साहेबांचे इथे आगमन होत आहे. वेलकम स्वागत आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार. मॅच सलगचे 3 चेंडू आले डॉट आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्या 23. अजून एक तडाखा आपण पाहतो परंतु एलिव्हेशन नाहीये. नरेंद्र माळी डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज प्रथमेशचा खेळ लागतोय. अजून एक धक्का ओम कोंडेश्वर भोज या संघाला. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23.
नंतर धावसंख्या आहे 23 धावा. चांगलं बॅटल आपण पाहतो या दोन संघांमध्ये. दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेला आहे या दिवसामध्ये आणि 3 बाद धावसंख्या आहे 23. पहिल्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच हेमंत मराडे येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. बॅकफुटला गेले, टॅप करण्याचा प्रयत्न आणि शॉर्ट कव्हरला पंकज भोले येत आहेत. ज्या पंकज भोलेने किंग्स ट्रॉफीमध्ये सलग 3 षटकार मारून सामना जिंकून दिला होता या श्री गणेश मानकिवली या संघाला आणि बलाढ्य सोनारपाडा टीमला त्यांनी पराभूत केलं होतं. ऑन साइडला खेळत्या डीप मध्ये फिल्डर आहेत लॉंगॉनला राज गडगे. क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि ऑन द स्टंप पैकी ॲक्युरेट पैकी डीप मधून मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 25. 25 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. भरपूर संख्येने दोन्ही संघांचे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. खास करून मानकिवली संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि मानकिवली संघाचे प्रेक्षक त्यांचे पाठीराखे खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. गोलंदाज हेमंत राईट मोर द विकेटने बॅटची कडा आणि क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण रोहन गायकर होते. शॉर्ट थर्डमॅन फर्स्ट स्लिप मध्ये गलीमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय रोहन गायकर यांचं. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 26. ज्याप्रमाणे पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजी केली होती त्याचप्रमाणे याही मॅच मध्ये अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. स्विच इट इनफिल्डच्या वरून थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर लाईन नारायण धाबा चौकार. डीजे मास्टर करायला चौकार आणि षटकारांसाठी आमचे स्पॉन्सर आहेत सौजन्य आहेत ओरिजिनल नारायण धाबा. चेंडू द्यायचा, नवीनच चेंडू आहे. कधी चेंडू हरवला फुटला खराब झाला आला का मॅच बॉल येतोय पंच. बलरामजी भगत आणि हर्षद भगत हे नक्कीच संस्थापक आहेत आणि मालक आहेत ओरिजिनल नारायण धाब्याचे. नंबर 1 कुक सुनील पवार, सामटोली कर्जत रोड बदलापूर ईस्ट. पुन्हा एकदा मिस्टायमिंग आहे. पंकज भोले जज करतायत. प्रयत्न खूप चांगले केले होते पंकज भोले यांनी. थोडीशी दुखापत देखील आय थिंक त्यांना जाणवते पायाला. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2 ने पुढे जाईल 32 धावा. षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न येतोय. हा डॉट बॉल पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 32 धावा. नारायण धाबा, नंबर 1 कुक सुनील पवार. नक्कीच रुचकर आगरी पद्धतीचं जेवण कोणाला जेवायचं असेल तर नक्कीच या ओरिजिनल नारायण धाब्याला तुम्ही भेट आवश्यक द्या. पत्ता आहे चामटोली कर्जत रोड बदलापूर ईस्ट. अगदी कर्जत रोड लगतच हे हॉटेल आहे आणि
महेश धुळे आणि राहुल चव्हाण हे दोन आयोजक यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. आदरणीय बाळरामजी भगत आणि हर्षल भगत यांचे, आणि त्यांच्याच मालकीचं हे हॉटेल आहे ओरिजिनल नारायण धाबा. यावेळी चांगले क्षेत्ररक्षण आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अंतिम षटकामध्ये गोलंदाज आपण पाहू शकाल प्रशांत भोईर आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 34. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतात. डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 35. 35 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी ड्राईव्ह केलेला आहे लॉंगॉनला डीप मध्ये. राज गडगे कडून झाली चूक आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिनेशजी धुमाळ साहेबांचे इथे आगमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. फुल टॉस त्याला पाठवलाय. वाईडिश लॉंग ऑन काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मास्टर खऱ्या अर्थाने विशेष कौतुक करेन ज्यांनी इंटरनेट सुविधा प्रोव्हाइड केली. श्री गणेश ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिसचे प्रोप्रायटर हर्षद धुळे साहेबांच्या माध्यमातून या समालोचक चषकासाठी इंटरनेट सुविधा आम्हाला सौजन्य आहे. त्यांचं मनापासून आभार. धावसंख्या आहे 45 धावा धावफलकावरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. प्रशांत भोईर वरती आक्रमण चढवलंय. हाफ ट्रॅकर अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला आणि रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. इथे डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 45. राहुल चव्हाण आणि महेश धुळे यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की A1 जोडीच्या माध्यमातून A1 आयोजन पाहायला मिळतंय. समालोचक चषक 2024. अजून भरपूर स्पर्धा या ग्राउंडवरती आणि या आपल्या विभागामध्ये तुमच्या भेटीसाठी येणार आहे. सबमरीन डिलिव्हरी आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 45. 45 आणि 46 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये. 4 षटकांमध्ये 46 धाव बनवायच्या आहेत श्री गणेश मानकिवली या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. टॉस आपण करूया. मिताली 11 श्री गणेश कासगाव आणि जय हनुमान जोवेली या 2 संघांमध्ये या पुढील सामना असेल. खऱ्या अर्थाने श्री गणेश कासगाव या टीमच्या माध्यमातून देखील एक अपकमिंग स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येणार आहे. 14 जानेवारी ते 18 जानेवारी हा कालावधी आहे शिवसेना तालुका प्रमुख चषकाचं. आणि त्यानंतर कासगावच्याच मैदानावरती जानता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषकाचं भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन नवनाथजी राऊत समाधान खंबाळे यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं आयोजन आहे.
आणि या स्पर्धेमध्ये 13,500 रुपये प्रवेश फी आहे, 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी टू व्हीलर बाईक आहे. 6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी हा कालावधी आहे. जयेश टेंबे, हर्षद टेंबे, सुधाकर राऊत, वैभव चतुरे आणि मनोहर खंबाळे यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. मास्टर गुरुनाथजी खाडे साहेबांना विनंती असेल, आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर श्री गणेश कासगाव या संघाच्या माध्यमातून देखील बाळाशेठ कांबरे साहेबांच्या नावाने शिवसेना तालुका प्रमुख चषकाचं आयोजन आहे. 14 जानेवारी ते 18 जानेवारी हा कालावधी आहे. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी टू व्हीलर बाईक आहे. हनुमान टेंबे, समीर राऊत आणि नितेश लहाने आणि करण लहाने यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. त्यानंतर निलेश मराठे यांच्या माध्यमातून देखील 26 जानेवारी पासून 30 जानेवारी भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आहे. जोविली टीमचे कॅप्टन यस आलेले आहेत. टॉस आपण करूया. दिनेश दादा धुमाळ यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. नेक्स्ट मॅच 5 षटकांचा सामना असेल. दिनेश दादा धुमाळ यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. टॉस जिंकलाय मिताली 11 श्री गणेश कासगाव या टीमने. करण टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग फर्स्ट. 5 षटकांचा सामना आहे. समोर जोविली संघ आहे. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत, त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा सामना देखील पर्वणी असेल. 5 षटकांचा सामना आहे. काय स्ट्रॅटेजी असेल? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न असेल. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? कारण की ऐतिहासिक हे मैदान आहे आणि ऐतिहासिक ही स्पर्धा आहे समालोचक चषक. स्पर्धा तर खूप छान आहे आणि मॅडी दादा आणि राहुल दादा यांना धन्यवाद देईल की यांनी आम्हाला खेळायला चान्स दिले. नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी. मिताली 11 श्री गणेश कासगाव वॉन द टॉस आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट आणि इन्व्हाइट केलेला आहे बॅटिंग करण्यासाठी जय हनुमान जोवेली या टीमला. करण धुळे वर्सेस करण लहाने, समीर राऊत इन ऍक्शन मध्ये असतील. टार्गेट आहे 46 धावांचं आणि या 46 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ खरवई, आमचे अत्यंत जवळचे मित्र प्रसाद सवारे यांना. आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. हॅलो, थँक्यू सो मच रोशन सर आणि थँक्यू सो मच श्रवण. आपण जाऊया आता माझ्या दिशेने. करत पहिला सत्र आपण पाहिलात. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना ओम कोंडेश्वर भोज संघानं बॅटिंग करताना पाहिलं तर तब्बल 45 धावा बनवल्या आणि 46 धावा संख्येचा एक सन्मानजनक टोटल उभा केलाय टीम श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली या संघाच्या विरोधात. खरं तर खूप चांगली या ठिकाणी ही स्पर्धा पाहायला मिळते. बदलापूर समालोचक समिती आयोजित समालोचक चषक 2024-25 चा हे पर्व श्री महेश धुळे, मॅडी सर आणि त्यानंतर राहुल चव्हाण सर या दोघांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतात. खरं तर आज बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी च्या अंतर्गत असणारे आपण आज या ठिकाणी संघ पाहणार आहात. खरं तर आज भोज संघ पाहिला, तदनंतर डीएम बॉयज बदलापूर, गावादेवी खरवई, श्री गणेश मानकिवली. तदनंतर नेक्स्ट मॅच देखील पाहायला मिळेल ती म्हणजे जय हनुमान जोबेली विरुद्ध श्री गणेश कासगाव. तदनंतर चौथी लढत जय हनुमान एरंजर विरुद्ध जांतराचा बदलापूर. म्हणजे आज खरं तर आपल्याच परिसरातील हे दादा संघ पाहायला मिळतील. परंतु आता जाऊया मॅचच्या दिशेने. सामना पाहतोय आपण दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. खरं तर दोन्ही संघांनी एक मॅच मात्र जिंकली आहे
आणि आता सेकंड राऊंड मध्ये एकमेकांच्या विरोधात आलेत. पहिल्या सत्रात 46 बनल्या गेला आणि पहिल्या सत्रात 45 बनल्या गेला आणि 46चं टार्गेट दिलं गेलंय श्री गणेश मानकिवली टीमच्या विरोधात. पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅचला सुरुवात. दोन्ही टीमला देऊयात या मॅच साठी लाख लाख शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट ऑफ लक. पहिला षटक गोलंदाज बॉलिंग मार्क वरती ओम कोंडेश्वर भोज संघाकडून. योगेश पाटील पहिलाच बॉल यॉर्क लाईनचा खरं तर फटका लाजवाब या ठिकाणी पाहायला मिळतोय. ड्राईव्ह केलाय, कव्हर ड्राईव्हचा हा स्ट्रोक. बॉल चाललाय डीप कव्हरला, सीमारेषा पार. पहिल्याच बॉल वरती दमदार सुरुवात, चौकार. चंदू भाऊ धुळे यांच्या ठिकाणी आगमन झाले मैदानावरती. आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. समालोचक चषकात आपलं मनस्वी स्वागत. पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय, दमदार सुरुवात. त्यानंतर हा चेंडू शॉट, स्वीप शॉट आवडता पाहतात. पंकज भोलेचा फेवरेट स्ट्रोक पाहायला मिळतोय. दुसऱ्याच बॉल वरती आपल्या बॅटची ताकद पुन्हा एकदा पाहायला मिळते. चेंडू सीमा पार, षटकार. योगेश पाटीलचं पहिल्या बॉल वरती चौकार आला, त्यानंतर षटकार. स्वॅग मध्ये स्वागत केलं. खरं तर डीजे गणेश नक्कीच चांगले संगीत मैदानामध्ये आपण त्यांच्या माध्यमातून आपण ऐकतोय. खरं तर जसं वातावरण तसं संगीत, आणि संगीत विथ क्रिकेट मजा येते. 10 धावा धाव फलकावरती. लव फुल टॉस, वेगवान तेज तर्रार हा चेंडू. खरं तर पंकज बोले ना मिता मनेन गोलंदाजाचं मन आधीच ओळखलं होतं. खरं तर हा चेंडू यॉर्कर साठी जाणार आणि खरं तर यॉर्करच हा चेंडू फेकलाय, परंतु या चेंडूवरती बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. कमबॅक करावं लागेल योगेश पाटीलला, परंतु इथे चुकीची लाईन आणि लेंथ. फुल लेनचा बॉल, पुन्हा एकदा स्वीपचा फटका, लाजवाब. बॉल चालला सरळ जमिनीला घरंगलत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली संघाला जी सुरुवात पाहिजे होती, खरं तर ती सुरुवात पंकज बोले देतोय. खरं तर 46चं टार्गेट आहे. खरं तर पहिल्याच ओव्हर मध्ये टार्गेट केले गेले या ठिकाणी योगेश पाटील या गोलंदाजाला. मागील 4 बॉल मध्ये तब्बल 14 धावा मिता मानेनं खर्च केला, परंतु हा चेंडू बॉडी लाईन वरती होता, परंतु थोडीशी बॅटरचा जजमेंट चुकीचा आला. परंतु या ठिकाणी पहिल्या स्लिप मध्ये थोडीशी चुकीची फिल्डिंग. पंचांचा इशारा लेग बाईकच्या माध्यमातून या 2 धावा धाव फलकावरती आता ऍड होत आहेत. ओम कोंडेश्वर भोज या टीमला फिल्डिंग करत असताना एक धाव मात्र वाचवावी लागेल, कारण की प्रत्येक धावी लाख मोलाची असते. तर त्याच दरम्यान कासगावचे माजी सरपंच या ठिकाणी आपण पाहतात हरेश शेठ राऊत यांच्या ठिकाणी आगमन झाले. तर आपलं नक्कीच आम्ही या स्पर्धेत मनपूर्वक स्वागत करतो. तर आपणास आम्ही विनंती करतोय आपण यायचा आपल्या व्यासपीठावरती आपलं आम्ही मनपूर्वक समालोचक चषकात स्वागत करतोय. षटक क्रमांक पहिल्या ठिकाणी समाप्त झाला आणि P1 मध्ये अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली ती पंकज भोलेची. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 16 धावा. डीजे तर नक्कीच मान्यवरांना आम्ही विनंती करू आपण यायचं आहे व्यासपीठावरती आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. व त्याच दरम्यान खरवई मानकिवली जुबेली या तीनही गावातील कोणी वरिष्ठ नागरिक क्रिकेट प्रेमी त्यानंतर माजी क्रिकेटर आणि जे कोणी पदाधिकारी या मैदानावरती आले असतील त्या सर्वच पदाधिकारी मान्यवरांना विनंती असेल आपण यायचं आहे आपल्या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. खरं तर आज सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक
समालोचक चषकात स्वागत करतोय. षटक क्रमांक दुसरं. पहिलाच बॉल लाऊड अपील केली, परंतु या ठिकाणी लाईन पाहावी लागेल. या पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू खरं तर ऑफ स्टिकला मिस करतोय आणि पहिलाच बॉल पॅड वरती अडलतोय. या ठिकाणी लेग बाईच्या माध्यमातून या षटकाची पहिली धाव येते. खरं तर या ठिकाणी चांगली साथ अमरीश पंकज भोलेला देतोय, कारण की अमरीशला माहिती आहे पंकज सध्या लय मध्ये आहे, त्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. गुडलेग स्पॉटचा चेंडू खरं तर टप्पा पडल्यानंतर डीप मध्ये राहिलाय. पुन्हा एकदा ऑब्स्टिकला मिस करणारा हा चेंडू. खरं तर पंचांच्या भूमिकेत आपण पाहतायत आमचे नामांकित पंच दत्ता कडावसर DK. एक नामांकित पंच आपण पाहतात त्यांनाच आपण पाहता. खरं तर चांगले निर्णय त्यांच्या माध्यमातून येत आहेत, परंतु तदनंतर स्क्वेअर लेगचे पंच इथे हा चेंडू आपण पाहता. खरं तर गुड लेन स्पॉटचा सध्या तरी मारा केला जातोय गोलंदाज किशोरांच्या माध्यमातून. खरं तर या षटकात कमबॅक करण्याचं काम ओम कोंडेश्वर भोज संघ करतोय. शॉर्ट प्लेन बॉल लाईन ओळखली, फटका सुंदर आहे, स्कूप केलाय, लाजवाब स्ट्रोक, अमरीतचा हा फेवरेट स्ट्रोक. बॉल चाललाय लॉंग स्टॉपला, बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 4 धाबा. खरं तर चौकार आलाय मैदानाच्या आत आणि या चौकाराच्या मदतीने आता संघाची धाबसंख्या 22 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळते. खरं तर 46 टार्गेट चेस करत असताना आतापर्यंत राजेश सर अर्धा रस्ता पार केलाय बॅटिंग करत असताना श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली या संघानं. खरं तर या टीमला नक्कीच पाठबळ देण्यासाठी आपण पाहता आपल्या सगळ्यांच्या आवडतीचे मान्यवर दिनेशजी धुमाल त्यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खरं तर मॅच एन्जॉय करतायत, आपल्या टीमला या ठिकाणी पाठबळ देत आहेत, खरं तर सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आले, त्यांचं स्वागत करूयात. परंतु या ठिकाणी आपण पाहता पुन्हा 2 धाबा धाव फलकावरती. आता कुठेतरी मी जर म्हणेन ओम कोंडेश्वर भोज संघाला या सिंगल डबलच्या धाबा आहेत ना त्या रोखाव्या लागतील मैदानामध्ये. खरं तर याच एक धाबा सध्या तरी डोकेदुखी ठरू शकते. बोस टीमला पुन्हा एकदा फटका सुंदर आहे, अगदी ड्राईव्ह केला ऑन साइडला, ऑन ड्राईव्हचा हा फटका. परंतु या ठिकाणी पाहिलं तर एक धाव तर कंप्लीट केली गेली आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी अगदी दिवसात सोडली जाते. खरं तर चांगलं कॉलिंग पाहायला मिळतंय. खरं तर तुम्हाला मैदानाच्या आत कॉलिंग ही महत्वाची असते. तर पाण्याची मागणी होते मैदानामध्ये, तर पाणी पुरवायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतात षटक क्रमांक दुसरंही समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा लागल्या जातात, त्या म्हणजेच बिनबाद 26 धाबा. आता उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि 20 धाबा संख्येची गरज. खरं तर या खेळपट्टीला बनवण्याच्या मागे खरं तर अफाट मेहनत आपण पाहता. खरं तर आमचे किशोरजी देशमुख खरं तर नक्कीच त्यांची खरं तर मेहनत या विकेट मागे खरं तर त्यांचा आम्ही बदलापूर समालोचक समितीच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. नक्कीच आपला मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या वतीनं. स्क्वेअर लेग जे पंच आपण पाहतात अविनाशजी टेंबे सरांना पाहता. खरं तर नामांकित हे देखील पंच आहेत. परंतु या ठिकाणी षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती गोलंदाज प्रथमेश देसलेला पाहता. पहिलाच बॉल खरं तर दिशापासून भरकटलाय
पहिलाच बॉल वाईड आलाय. आता समीकरण 12 चेंडू 19 ची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट पाहिलं तर श्री गणेश मानकिवली टीम साठी प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट 10.0 सरासरीने धावा बनवायच्या आहेत. परंतु या ठिकाणी हलकेशी अपील, परंतु उत्साह कमी होता या ठिकाणी म्हणून पाहता पंचांचा इशारा. लेग पाईच्या माध्यमातून एक सिंगल येते. खर तर हा षटक आहे ना, षटक क्रमांक 3 दोन्ही टीम साठी टर्निंग पॉइंट षटक ठरू शकतो. कारण की या षटकात जर गोलंदाजानं कमबॅक केला तर ओम कोंडेश्वर भोज संघ मॅच मध्ये पुनरागमन करू शकतो. याच दरम्यान जोबेली गावचे श्रीराम भाऊ इरमाळे यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खास करून भोज टीमचे खेळाडू मैदानामध्ये खेळतोय किशोर देशमुखला तुम्ही पाहता, त्याचं आभार मानावं तितका कमी या स्पर्धेमध्ये, कारण त्यांनी या स्पर्धेमध्ये अफाट मेहनत घेतली आणि खेळपट्टी बनवण्यामागं किशोर देशमुख यांचं मोलाचं योगदान आहे. त्यांचे आम्ही बदलापूर समालोचन समिती आणि आमचे अध्यक्ष महेशजी धुळे यांच्या माध्यमातून तुमचा आम्ही आभार व्यक्त करू. धन्यवाद. पुन्हा एकदा गोलंदाज प्रथमेश अवे फ्रॉम द बॉडी. अगदी बॅटर पासून हा चेंडू दूर ठेवला, परंतु बॅटर नक्की मित्रमाने फॉलो केला, परंतु बॅटर बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल मॅच वर ते पकड निर्माण करू शकतो आणि प्रत्येक डॉट बॉल खरं तर श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली टीमला दबाव मध्ये आणू शकतो. परंतु अजूनही मित्रमाने एक चांगली बाब की श्री गणेश मानकिवली टीमचे दोन्ही सलामी वीर आता सेट झालेत. ओव्हरपिच बॉल लॉक केलाय. फटका सुंदर आहे. प्रॉपर टायमिंगच्या जोरावरती बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंकज भोलेच्या बॅट बदना उत्तुंग षटकार. षटकाराच्या मदतीनं तब्बल 35 धावा धाव फलकावरती. अजूनही सामना जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची गरज आहे. येणाऱ्या 8 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. या षटकारानं खरं तर मागचं समीकरण पुन्हा एकदा उद्ध्वस्त केलं, परंतु येणाऱ्या चेंडूवरती जर डॉट बॉल विकेट आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन कमबॅक करताना पाहायला मिळेल टीम ओम कोंडेश्वर भोज हा संघ. यानंतर होणारा नेक्स्ट सामना पाहायला मिळेल जय हनुमान क्रिकेट संघ जोबेली. अर्थातच याच परिसरातील एक दादा संघ, त्यांच्या विरोधात आपण पाहणार आहात श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव. दोन्ही संघ मातब्बर आहेत. लढत देखील मातब्बर पाहायला मिळेल, परंतु या ठिकाणी खरं तर षटकार आल्यानंतर गोलंदाज प्रथमेश वरती दबाव स्पष्टपणे दिसतोय. लाईन भरकटलाय, दिशा भरकटलाय. आता मात्र या ठिकाणी गोलंदाज प्रथमेश सध्या तरी दबाव मध्ये आहे. व्हाईट बॉल आलाय. एक अवांतर धाव फलकावरती ऍड. 36 धावा धाव फलकावरती. सामना जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची गरज. येणाऱ्या 2 चेंडू मध्ये नक्कीच मित्रमने पुनरागमन करण्याची संधी आहे ओम कोंडेश्वर भोज टीमला, परंतु या ठिकाणी फनचा डिस्ट्रॉय. रिकामी जागा होती खरं तर, अगदी यष्टा खुल्ल्या सोडल्या आणि त्यानंतर गोलंदाजानं पुरेपूर फायदा उचललाय. त्रिफला उद्ध्वस्त केलाय. धक्का पहिला टीम श्री गणेश मानकिवली संघाला. ज्या विकेटची गरज होती टीम ओम कोंडेश्वर भोज या संघाला, तो विकेट आलाय. मॅच मध्ये पुनरागमन करण्याची संधी. शेवटचा बॉल शिल्लक. स्ट्राइक वरती हेमंत होता. या ठिकाणी पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथनं आलाय डॉट बॉल. आता समीकरण शेवटचे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची गरज. मागील 2 षटकांमध्ये पाहिलं तर षटक क्रमांक 2 गोलंदाज किशोरनं फेकलं, त्यानेही 10 धावा खर्च केला.
परंतु तदनंतर तिसऱ्या षटकात प्रथमेशनं 10 धावा खर्च करत असताना एक विकेटही मिळवलाय. परंतु आता इथनं खरं तर या षटकात दोन्ही टीमच्या नक्कीच या ठिकाणी नजर असेल, कारण की या षटकात दोन्ही टीमला चांगला खेळ करावा लागेल. 6 चेंडू आणि 10 धाबा संख्येची गरज. जाऊया पुन्हा एकदा संगीत कक्षात. माननीय श्री अंकुशजी कराले यांचं या ठिकाणी आगमन झाले, तर त्यांना विनंती असेल आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. शेवटचं षटक 6 चेंडू 10 धावा संख्येची गरज. पहिलाच बॉल फुल लेंथचा चेंडू होता. खरं तर स्कूप करण्याचा प्रयत्न होता. इथनं आपण पाहिलं तर बॅट अँड बॉलचा संपर्क व्यवस्थित नाहीये, परंतु एक धाव मिळेल. खरं तर अमरीश नक्कीच सलामीचा खेळाडू बॅटर सेट झालाय, परंतु स्कूपचा फटका त्याचा फेवरेट आहे. फेवरेट स्ट्रोक खेळण्याच्या नादात मात्र या ठिकाणी चुकीचा डिसिजन. जर का या ठिकाणी चांगला फटका जर का चांगलं कनेक्शन असतं तर चांगल्या धाबा मिळाल्या असत्या. प्रत्येक बॉल मात्र या ठिकाणी महत्वाचा आहे टीम ओम कोंडेश्वर भुज या संघाला, परंतु प्रत्येक धाव महत्वाची आहे. ती म्हणजे श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली टीमला. परंतु या ठिकाणी क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्कर लाईन फेकली गेली मैदानाच्या आत. श्रीपद कडालीच्या माध्यमातून या ठिकाणी अजून एक विकेट पाहायला मिळतोय. श्री गणेश मानकिवली टीमला हा लागतोय धक्का. दुसरा परतावा लागेल हेमंत मराडे. खरं तर पंकज भोलेचा विकेट किती महत्वाचा होता मैदानाच्या आत, खरं तर आता या स्पष्टपणे दिसून येतोय. कौतुक करेन मी प्रथमेश देसलेचं ज्यानं विकेट मिळवून दिला आपल्या टीमला. तिथनं पुनरागमन करण्याची संधी निर्माण झाल्याने त्यानंतर आता खरं तर पुन्हा एकदा एक पाऊल पुढे येत चाललाय टीम ओम कोंडेश्वर भुज हा संघ. मॅच मध्ये कधी काय होईल हे सांगणं मात्र कठीण आहे. या ठिकाणी आपण पाहता आता उर्वरित समीकरण येणारे 4 बॉल सामना जिंकण्यासाठी 9 धावा संख्येची गरज. स्ट्राईक वरती नवीन खेळाडू टीमचा आपण पाहता यंगस्टर प्लेयर कुमार नवले. 4 बॉल 9 धावांची गरज. आणि या ठिकाणी अजून एक गोलंदाज दिसतोय. अजून एक विकेटचा पतन. कुमार नवलेला हे परतावं लागेल. 0चा चष्मा घालत असताना मैदानाच्या बाहेर बॅक टू बॅक विकेटचा पतन. ठिकाणी असं वाटलं होतं सर्वच प्रेक्षकांना की श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली संघ या मॅच वरती सहजासहजी पकड निर्माण करेल, परंतु या ठिकाणी हार मानायला तयार नाहीये ओम कोंडेश्वर भुज हा संघ. लढत मात्र शेवटच्या बॉल पर्यंत देऊ हे सांगत असताना मैदानाच्या आत आता समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलं. आता येणारे 3 बॉल सामना जिंकण्यासाठी 9 धावा संख्येची गरज. परंतु या ठिकाणी चुका कुठे झाल्या. तिथनं पंकजचा विकेट आला. चांगली सुरुवात पुन्हा एकदा नव्यानं करायची होती. हेमंतला देखील या ठिकाणी चांगला स्टार्ट करायचा होता, परंतु हेमंतचा विकेट आला. त्यानंतर कुमारचा विकेट आला. आता मात्र संघ थोडासा अडचणीत, परंतु स्ट्राईक वरती सिक्सर किंग ललित. गुडलेस स्पॉटचा हा चेंडू पूल केला. जेलची संधी खेळाडू पोहोचलाय आणि या ठिकाणी शेवटच्या षटकात विकेट हॅट्रिक कंप्लीट केली जाते श्रीपद पटेलच्या नावावरती. लगातार मात्र 3 विकेट. आता मॅच थोडी कठीण बनली गेली आहे. आता उर्वरित 2 बॉल सामना जिंकण्यासाठी 9 धावा संख्येची गरज श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली संघाला. खरं तर आता हा चेंडू भरपूर निर्णायक असेल श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली संघाला. खरं तर पंकजने सुरुवात चांगली केली. पंकजला मॅच फिनिश करायची होती, परंतु त्यानंतर या ठिकाणी आपण पाहता मॅच जवळपास आता ओम कोंडेश्वर भुज
टीमच्या खिशामध्ये आहे, परंतु खिशातला सामना प्रशांत भोईर आपल्या बाजूने करणार का? प्रशांत मध्ये धमक आहे, क्षमता आहे, क्वालिटी आहे, परंतु चांगला स्ट्रोक खेळावा लागेल. 2 बॉल 9ची गरज. फटका फटका सुंदर आहे, उडवलाय लाजवाब स्ट्रोक, हेलिकॉप्टर स्ट्रोक, बॉल उडवला तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रशांत भोईर टीमचा स्टार आता चमकतोय. मैदानाचा हात ठोकलाय, षटकार. अगदी या ठिकाणी सैटाप्रमाणे रंग बदलणारा हा क्रिकेटचा डाव. कधी या सामना ओम कोटेश्वर भोईरच्या बाजूने तर कधी सामना श्री गणेश क्रिकेट संघ मानकुलीच्या बाजूने. कोणता संघ जिंकणार सांगण्याकडे. मॅच आवडली असेल तर एकदा टाळ्या उजवल्या, कारण त्याला 1 बॉल 3ची गरज. जर का सामना जिंकवला तर दिनेशजी धुमा साहेबांकडनं 1000 रुपये कॅश प्राइज प्रशांत साठी दिला जाईल. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. या ठिकाणी शेवटचा बॉल शिल्लक आहे. सामना कोण जिंकणार याचा उत्तर आम्हालाही माहित नाहीये. प्रेक्षक खरं तर राहुल सर असेच सामने पाहायला येतात आणि प्रेक्षक खरं तर मॅचचा आनंद घेतात. सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे समालोचक चषकात. 1 बॉल 3ची गरज, कंपल्सरी चेसिंग. आणि या ठिकाणी फुटा बॉल उडवलाय बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रशांत भोईरचा पाठवता मॅच विनिंग स्ट्रोक, षटकार. अभिनंदन टीम मानकेली. Jazz in the mix. अप्रतिम सामना या ठिकाणी. मानकुलीकर एकदा प्रशांतसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण की हारलेला सामना प्रशांतने आपल्याला जिंकून दिलाय. अभिनंदन प्रशांत आणि अभिनंदन टीम श्री गणेश क्रिकेट संघ मानकेली. तर दिनेशजी धुमा साहेबांकडनं जर सामना जिंकवला प्रशांतने तर 1000 रुपये कॅश प्राइज त्यांनी सांगितलं. आणि खरं तर प्रशांत आपण यायचं या ठिकाणी 1000 रुपये कॅश प्राइज आपल्याला या ठिकाणी दिलं जाईल. आणि खरं तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील आपण प्रशांतला देऊया, कारण की हरलेली मॅच जिंकवली गेली आहे. अभिनंदन प्रशांत. तर या लेवलवर प्रशांतला विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅच आणि या ठिकाणी जे